नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज रविवार आहे. आज आरामाचा दिवस होता, त्यामुळं मी ब्लॉग उशिरानं चालू केला आहे. ॲक्च्युली आता 5 वाजून गेलेले आहेत आणि मला जायचं आहे मम्मीकडं. तर मी आणि शर्विशा मम्मीच्या घरी जाणार आहोत, कारण की मम्मीच्या घराच्या शेजारी एक न्यू फॅमिली राहायला आलेली आहे. त्यांनी त्यांच्या लहान बाळाचा आज बड्डे आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तर तिथं मी आणि शर्विशा जाणार आहोत. तर शर्विशा झोपलेली आहे, तर म्हणलं तोपर्यंत आपण आवरून घ्यावं. तो पसारा एवढा पडला आहे, शर्विशाने एवढा पसारा करून ठेवते. मी सकाळीच आवरलं होतं, पण तरीसुद्धा तिला खेळावं लागतं, त्यासाठी तिनं खूप पसारा करून ठेवते. तिला 2-2 सेकंदाला तिला वेगवेगळी खेळणी लागतात खेळायला. 30 खेळणी खेळायला तिला आवडत नाही, त्यासाठी सगळा पसारा असा घरभर पडलेला असतो. तर पहिले हा पसारा मी आवरते आणि तोपर्यंत शर्विशा उठलच. तिची उठायची वेळ झालेलीच आहे. तिला आवरते, मी सुद्धा रेडी होते आणि मग आम्ही जाणार आहोत मम्मीकडं. पसारा आवरायला घेत नाही, तर शर्विशा उठून बसलेली आहे. तर ठीक आहे, आता पसारा मला ही आवरू देणार नाही, कारण की आम्हाला एवढं मध्ये करावं लागतं आणि आम्हाला एवढं मम्मीच्या मागं फिरावं आवडतं की मम्मी जिथे जाईल, आई जिथे जाईल तिथं मागं येते. आणि त्यासाठी आता तिला मी पहिले खायला घालते आणि तिला खेळत तिथं बसवते. तोपर्यंत माझा जो बाकीचा पसारा वगैरे आहे, तेव्हा मला तिचा जो खाऊ वगैरे घेऊन जायचा आहे तोपर्यंत भरून ठेवते. तर भेटूया आपण थोड्या वेळात. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा, आता इथं माझा पसारा सगळा आवरून झाला नाही आहे. सगळं आवरून झालं नाही. मी सगळं नीट तिची खेळणी सगळी एकत्र गोळा करून ठेवली आणि आम्हाला परत पसारा करायचा आहे. तर ते तर होतच राहणार आहे. त्यामुळं आता मी आवरते. तिचा खाऊ तिला खायला घातलं आहे, तिचं सगळं झालं आहे, ती खेळती आहे. मी तोपर्यंत माझं बाकीची जी काही कामं आहेत ती करून घेते. मग मी तिला आवरते, मग मी रेडी होते आणि मग आपण निघूयात मम्मीच्या घरी जायला. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं मी तयार झालेली आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. बॅकपॅक पण केलेले आहे. मी कॅब बुक केलेली आहे, कॅब येईल मग आम्ही जाऊ. इथं शर्विशाला मी आहे तोच ड्रेस घातलेला आहे. फक्त तिला मी थोडाफार मेकअप केला आहे, बाकीचा मेकअप मी घरी जाऊन करल. आणि तिला मी आत्ताच ड्रेस घातला नाही, कारण की ती एवढा वेळ तो ड्रेस ठेवणार नाही मला माहिती आहे, त्यासाठी म्हणून मी आहे त्या ड्रेसवर तिला घेतलं आत्ता. आणि नंतर घरी गेल्यावर बड्डेच्या वेळेस मी तिला ड्रेस चेंज करेल तिचा. आणि हे बघा, पसारासुद्धा तिनं परत केलेला आहे. सो जाऊ दे, आपल्याला लेट झालेला आहे. तर 6 वाजून गेलेले आहेत. मी कॅबसुद्धा येईल, ऑन द वेच होती. आम्हाला कॅब घालायला अजिबात आवडत नाही, पण तिने आज घातलेली आहे, कारण की ती रिक्षात बसायला घाबरते आणि त्यामुळं तिनं आज घातलेली आहे. म्हणलं की ठीक आहे, कॅब घातली आहे, पण वेगळी चौकात येत नाही तोपर्यंत तिनं कॅब काढून फेकली. मी घरी येऊन खूप वेळ झाला. आता जवळपास 6:45 होत आलेले आहेत आणि आल्यावर थोडंसं गाठी घेतल्या सगळ्यांच्या. आणि माझं एक पार्सल आलेलं आहे, जस्ट आत्ताच आलेलं आहे. मी रात्री ऑर्डर केलं होतं 1-1:30च्या दरम्यान समथिंग काहीतरी, आणि ते पार्सल आज आलेलं सुद्धा आहे लगेच. तर आपण ते पार्सल ओपन करूया. काय आलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे रोल ऑन आहे, ते मी तिच्यासाठी मागवलं होतं, जे की ती सर्दी झालेली आहे. त्या पण ह्याचा इफेक्ट खरंच आहे का नाही, मी ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला नेक्स्ट 2 दिवसात व्हिडिओमध्ये वगैरे देईल.
हा चला केस केस करा हा चला 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 आहा चला चला बड्डेला चला बड्डेला चला टू यू हॅपी बर्थडे डिअर रुद्रा हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड हॅपी बर्थडे डिअर रुद्रा हॅपी बर्थडे टू यू पप्पांना दे पप्पांना दे पप्पांना दे घेतील ना शर्विशा झोपली तिचा टॉप कसा तिला दिसत होता तिचा ड्रेस मला नक्की सांगा कमेंटमध्ये क्रॉप टॉप घेतला होता मी हा तिला मी तिला आता ती झोपली आहे काही न खाता तर ती झोपली तर झोपू दे आता आम्ही पहिले जेवायला जातो पहिले आता जेवण आहे तर जेवतो जेवायला काय आहे आपण बघूया मला सोडून है ना कोण नाहीये फोटो काढतीये मला सोडून बसलं ना अरे तू कधी बसतो जेवण झाल्यानंतर मी पुढचा व्लॉग घ्यायची विसरून गेली आणि त्यानंतर मग आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे शरीराची आता मस्त झोप झालेली आहे त्यामुळे आज आमच्या इथं परत नाईट ड्युटी आहे तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी तुम्हाला झोप दिसतेय का किती फ्रेश झालेली आहे आता आम्ही चाललोय घरी निलेश आम्हाला घ्यायला आले होते घरी आल्यानंतर ह्या दोघांचा वेगळाच खेळ चालू झाला होता रात्री 11:30 वाजले होते आणि घराच्या खालचे जे आकाशकंदील आहे त्या आकाशकंदिलाच्या ज्या झुरमुळ्या आहेत त्या हलताना दिसून शर्विशाला खूप मज्जा येत होती आणि हे तिला तिथं खेळवत बसले होते आणि बापलेकीचं नातं हे वेगळंच असतं जे म्हणलेलं आहे ते खरंच आहे तर व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा